नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मॉडल वर्ब्स म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब्स बघणार आहोत. मराठीत याला सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. जसं की एम, इज, आर, वॉज, वेअर सारखी क्रियापदे आपण आधीच्या लेसनमध्ये पाहिली आहेत. ते लेसन्स बघितले नसतील तर नक्की बघा, सुरुवातीपासून बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. हा आहे 8वा लेसन. लेसन 6 मध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर आपण डिटेलमध्ये बघितलाय. लेसन 7 मध्ये आपण हॅव, हॅज, हॅड डिटेलमध्ये बघितलंय. तर ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. सुरुवात करूया लेसन 8ला. तर वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलताना वेगवेगळी सहाय्यकारी क्रियापदे वापरतात, तर ती नक्कीच माहीत असली पाहिजेत. तर ती सहाय्यकारी क्रियापदे मॉडल वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. पहिला आहे कॅन. कदाचित हे तुम्हाला माहीत असेल. तर कॅनचा वापर आपण शक्यता आणि क्षमता सांगण्यासाठी करू शकतो. शक्यता म्हणजे एखादी गोष्ट होऊ शकते आणि क्षमता म्हणजे आपली कॅपॅसिटी, आपण एखादी गोष्ट करू शकतो हे सांगताना आपण कॅन वापरू शकतो. तर तुम्ही ऐकलं असेल की स्मोकिंग कॅन किल, म्हणजे धूम्रपान जीव घेऊ शकते, म्हणजे त्याच्यामुळे जीव जाऊ शकतो. यामध्ये कॅन नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात, स्मोकिंग कॅन किल. तसंच स्मोकिंग कॅन कॉज लंग कॅन्सर. कॉज म्हणजे कारण बनणे, म्हणजे धूम्रपान हे आजाराचं कारण बनू शकतं अशी शक्यता सांगितली आहे, किंवा धूम्रपानाने जीव जाऊ शकतो अशी शक्यता सांगितलेली आहे. धिस कॅन डॅमेज द मशीन. यामुळे मशीनला नुकसान होऊ शकते. तसंच एखाद्याची क्षमता सांगताना कॅन कसा वापरतात ते बघूया. ही कॅन स्विम. ही कॅन स्विम म्हणजे तो पोहू शकतो, त्याला पोहता येतं, त्याच्यामध्ये क्षमता आहे. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्लिश बोलू शकतो. शी कॅन ब्रेक द रेकॉर्ड. ती तो विक्रम म्हणजे तो रेकॉर्ड मोडू शकते. तर कॅन वापरणं खूप सोपं आहे. आता याच कॅनला जर निगेटिव्हली म्हणजे नकारात्मक पद्धतीने वापरायचं असेल तर कॅन नंतर नॉट वापरायचा. कॅन नॉट, किंवा शॉर्टमध्ये कांट. कॅन नॉटचा होतो कांट. ही कॅन नॉट स्विम किंवा ही कांट स्विम. तो पोहू शकत नाही, त्याला पोहता येत नाही. आय कांट ड्राईव्ह 4 व्हीलर. मी 4 चाकी गाडी चालवू शकत नाही. तर खूप सोपं आहे. आता याच्या पुढचं दुसरं मॉडेल वर्ब बघूया आपण, कुड. कुडचा वापर पण क्षमता सांगण्यासाठीच केला जातो, पण ती भूतकाळातली असते. जर म्हटलं आय कॅन स्विम तर अर्थ होतो मी पोहू शकतो, हे मी करू शकतो. पण म्हटलं की आय कुड स्विम तर अर्थ होतो मी पोहू शकलो किंवा मी हे करू शकलो. भूतकाळात मागे कधीतरी एकदा मी ही गोष्ट करू शकलो, म्हणजे भूतकाळातली क्षमता सांगताना कुडचा वापर केला जातो. आय कुड रन विदाऊट शूज. मी शूज शिवाय धावू शकलो. यामध्ये पण कुड नंतर क्रियापदाचं मूळ रूप वापरतात, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. शी कुड प्ले द पियानो कॉन्फिडेंटली. शी कुड प्ले द पियानो कॉन्फिडेंटली. ती आत्मविश्वासाने पियानो वाजवू शकली. याच कुडचा वापर आपण शकत होतो अशा अर्थाने पण करू शकतो, म्हणजे आपण एखादी गोष्ट करू शकत होतो हे सांगताना आपण कुडचा वापर करू शकतो. आय कुड प्ले पियानो इन माय चाइल्डहुड. म्हणजे मी लहान असताना पियानो वाजवू शकत होतो, मी तेव्हा ते करू शकत होतो. आय कुड फिनिश दिस वर्क अंटिल यस्टरडे. कालपर्यंत मी हे काम पूर्ण करू शकत होतो. माझ्यामध्ये ही क्षमता होती, मी हे पूर्ण करू शकत होतो. अंटिल म्हणजे पर्यंत, अंटिल यस्टरडे म्हणजे कालपर्यंत. आय कुड हेअर यू क्लिअरली. मी तुला स्पष्टपणे ऐकू शकत होतो, म्हणजेच मी तुझं म्हणणं स्पष्टपणे ऐकू शकत होतो, म्हणजे मला ऐकता येत होतं. वी कुड क्लाइंब द माउंटन. वी कुड क्लाइंब द माउंटन. आम्ही डोंगर चढू शकत होतो. तुम्ही कुडचे दोन्ही अर्थ लावू शकता, करू शकलो किंवा करू शकत होतो. मी डोंगर चढू शकलो किंवा मी डोंगर चढू शकत होतो. दोन्हीही प्रकारचे वाक्य बोलताना तुम्ही कुडचा वापर करू शकता. याचा पण निगेटिव्ह करताना कुड पुढे नॉट वापरतात. कुड नॉट किंवा कुडंट, शॉर्टमध्ये कुडंट. आय कुड नॉट हेअर यू बिकॉज ऑफ द नॉईज. आवाजामुळे मी तुझा आवाज ऐकू शकलो नाही. बिकॉज ऑफ म्हणजे च्यामुळे, बिकॉज ऑफ द नॉईज आवाजाच्या मुळे. विजय कुड नॉट विन. विजय जिंकू शकला नाही. आय कुडंट फेस द प्रॉब्लेम्स दॅट टाइम. आय कुडंट फेस द प्रॉब्लेम्स दॅट टाइम.
मी त्यावेळी, दॅट टाइम म्हणजे त्यावेळी समस्यांना तोंड देऊ शकत नव्हतो, म्हणजे प्रॉब्लेम्स मी फेस करू शकत नव्हतो. तुम्ही नॉट वेगळा पण वापरू शकता किंवा जोडून थोडक्यात पण बोलू शकता. कुड नॉट किंवा कुडंट काहीही बोलू शकता. तर अशा प्रकारे कुड वापरतात. जर काही समजत नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. पुढचा मॉडेल वर्ब बघूया आपण, शुड. आता शुड हा सगळ्यात सोपा आहे. याचा वापर सल्ला देण्यासाठी केला जातो किंवा एखादी गोष्ट सुचवण्यासाठी केला जातो. जसं की यू शुड डू एक्सरसाइज डेली. तू रोज व्यायाम केला पाहिजेस. आपण सल्ला देतोय. यू शुड रीड बुक्स. तू पुस्तकं वाचली पाहिजेस. थोडक्यात तू असं करायला पाहिजे. ही शुड टेक अ ब्रेक अँड रिलॅक्स. ही शुड टेक अ ब्रेक अँड रिलॅक्स. त्याने थोडं थांबलं पाहिजे आणि आराम केला पाहिजे. तन्वी शुड वर्क हार्ड. तन्वीने खूप मेहनत केली पाहिजे. याचं निगेटिव्ह करताना शुड नॉट किंवा शुडंट. ही इज टायर्ड. ही शुड नॉट ड्राईव्ह. म्हणजे तो थकला आहे, त्याने गाडी चालवली नाही पाहिजे. ग्रँडमदर शुड नॉट ईट स्वीट्स. आजीने गोड पदार्थ नाही खाल्ले पाहिजे. यू शुडंट फॉरगेट युअर मेडिसिन्स. तू तुझी औषधं विसरली नाही पाहिजेस. आता पुढचं मॉडेलवर बघूया आपण, वुड. आय विल हेल्प यू म्हणजे मी तुला मदत करेन. पण जर म्हटलं की आय वुड हेल्प यू तर अर्थ होतो सेम, पण त्यात अनिश्चितता असते, म्हणजे पूर्ण खात्री नसते. मदत करेनच असं नाही, आपण इथे खात्रीने सांगत नसतो. या वाक्यातून फक्त आपण मदत करायला तयार आहोत असं दिसून येतं. आता वुडचा वापर हा भूतकाळातील सवयी सांगताना करतात. जसं की मी एखादी गोष्ट करायचो. आय वुड गो टू लर्न डान्स. मी डान्स शिकायला जायचो. ही वुड ईट चॉकलेट्स डेली व्हेन ही वॉज किड. तो रोज चॉकलेट्स खायचा जेव्हा तो लहान होता. व्हेन ही वॉज किड, जेव्हा तो लहान होता. वी वुड प्ले क्रिकेट एव्हरी संडे. आम्ही दर रविवारी क्रिकेट खेळायचो. तशाच प्रकारे वुडचा वापर हा इमॅजिनरी आणि हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक गोष्टी बोलताना याचा वापर करतात. काल्पनिक गोष्टी जसं की आय वुड हेल्प यू बट आय एम लेट. मी तुला मदत केली असती पण मला उशीर झालाय. म्हणजे आपण काल्पनिक बोलतोय की मी असं केलं असतं, हायपोथेटिकल. मी असं केलं असतं पण मला उशीर झालाय. हे मदत केली असती पण मला आता जावं लागेल, मला आता उशीर झालाय. आय वुड पिक यू अप बट आय हॅव नो टाईम. मी तुला न्यायला आलो असतो पण आता माझ्याकडे वेळ नाहीये. आय वुड फ्लाय इफ आय हॅड विंग्स. मी उडालो असतो जर मला पंख असते तर. इफ म्हणजे जर आणि आय हॅड विंग्स, इफ आय हॅड विंग्स याचा एकत्र अर्थ होतो की जर मला पंख असते तर. केलं असतं म्हणजे इच्छा होती पण असं करू शकत नाही, अशा अर्थानेच याचा वापर करू शकतो. याचा वापर हा चालू परिस्थितीमध्येच करा, म्हणजे हायपोथेटिकल आणि इमॅजिनरी कंडिशनमध्ये याचा वापर जेव्हा केला जातो तेव्हा चालू परिस्थितीमध्ये बोलतानाच याचा वापर केला जातो. भूतकाळाशी याचा संबंध नसतो. आता याचं नकारार्थी करताना, वुडचं नकारार्थी करताना वुड नॉट म्हणजेच वुडंट. ही वुडंट लिसन टू मी. तो माझा ऐकायचा नाही, म्हणजे तो तसं करायचा नाही, त्याला तशी सवय होती. आय वुडंट ईट बिटर गार्ड व्हेन आय वॉज किड. मी कारलं खायचो नाही जेव्हा मी लहान होतो. इफ आय हॅड विंग्स आय वुडंट यूज द लेग्स. जर मला पंख असते तर मी पायांचा वापर केलाच नसता. तर वुडचा वापर रोज नक्की करा. जर माझ्याकडे बंदूक असती तर मी तुला ठार मारलं असतं. हे वाक्य इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करा. या वाक्याचं ट्रान्सलेशन कमेंटमध्ये नक्की टाका. जर माझ्याकडे बंदूक असती तर मी तुला ठार मारलं असतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या वुडचा वापर तुम्ही वर्तमान काळाशी संबंधित आणि भविष्यकाळाशी संबंधित सुद्धा करू शकता. म्हणजे भूतकाळात जर काही झालं असतं तर मी असं असं केलं असतं, अशा अर्थाने याचा वापर होत नाही. याचा भूतकाळाशी संबंध नसतो. तर वर्तमान काळाशी आणि भविष्यकाळाशी संबंध असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. जसं की मी तुला मदत केली असती पण मला आता उशीर झालाय. आता म्हणजे याचा संबंध वर्तमान काळाशी आहे. मी तुला न्यायला आलो असतो पण माझ्याकडे वेळ नाहीये, म्हणजे मी तुला न्यायला आलो असतो पण आता माझ्याकडे वेळ नाहीये. जर मला पंख असते तर मी उडालो असतो.
म्हणजे जर मला आता पंख असते तर मी उडालो असतो किंवा भविष्यात पण उडालो असतो. व्हिडिओच्या मागे जाऊन तुम्ही वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या, म्हणजे मराठीत या वाक्याचा अर्थ कुठे होतो आणि कोणत्या प्रसंगामध्ये आपण ही वाक्य वापरू शकतो ते समजलं पाहिजे. मराठीमध्ये ती वाक्य सेम वाटतात, पण इंग्रजीमध्ये बोलताना वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जातात. आता पुढचं मॉडेलवर बघूया आपण. मे. या मेचा वापर हा शक्यता सांगण्यासाठी केला जातो. कॅनचा वापर आपण शक्यता सांगण्यासाठी केला, तशा अर्थाने मेचा वापर केला जात नाही. या दोघांचाही वापर शक्यता सांगण्यासाठीच केला जातो, पण दोघांमध्ये फरक आहे. मेचा वापर केव्हा करतात तर कदाचित असं होईल किंवा असं होऊ शकतं अशा अर्थाने मेचा वापर केला जातो. कॅनचा वापर हा शक्यता सांगण्यासाठी केला जातो, म्हणजे असं होऊ शकतं अशा अर्थाने केला जातो. मेचा वापर हा कदाचित असं होईल किंवा असं होऊ शकतं, कदाचित. तर इथे कदाचित हा शब्द महत्त्वाचा असतो. वी मे गो टू लंडन धिस इयर. कदाचित यावर्षी आम्ही लंडनला जाऊ. इट मे रेन लेटर. कदाचित नंतर पाऊस पडेल, म्हणजे कदाचित नंतर पाऊस पडू शकतो. धिस आयडिया मे वर्क बेटर. म्हणजे कदाचित ही आयडिया चांगलं काम करेल किंवा चांगलं काम करू शकेल. तर हा खूप सोपा आहे, फक्त कॅन आणि मे मधला फरक समजून घ्या. याचं निगेटिव्ह करताना मे नॉट वापरतात, पण याचं शॉर्टमध्ये मेंट होत नाही. तर जेव्हा याचा निगेटिव्ह करतात तेव्हा मे नॉटचाच वापर करतात. ही मे नॉट अराईव्ह बाय इव्हिनिंग. ही मे नॉट अराईव्ह बाय इव्हिनिंग. कदाचित तो संध्याकाळपर्यंत येणार नाही किंवा पोचणार नाही. आय मे नॉट कॅरी द बॅग. कदाचित मी सोबत बॅग घेणार नाही. इट मे नॉट रेन टुडे. कदाचित आज पाऊस पडणार नाही. तर अशा प्रकारे मेचा वापर केला जातो. फॉर्मली म्हणजे औपचारिकरित्या परवानगी घेताना किंवा देताना सुद्धा मेचा वापर करतात. जसं की मे आय कम इन सर. मी आत येऊ का सर? येस यू मे कम इन. हो तू आत येऊ शकतोस. म्हणजे परवानगी देताना किंवा घेताना मेचा वापर करतात. मे आय सीट हिअर. मी इथे बसू का किंवा बसू शकतो का? मे आय बॉरो युअर पेन. मी तुमचा पेन घेऊ शकतो का? तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मेचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे आता पुढचं जे मॉडेल वर्ब आहे माईट, ज्याचा सुद्धा वापर हा शक्यता सांगण्यासाठीच केला जातो. मे सारखाच केला जातो, पण फरक एवढाच असतो की इथे शक्यता खूप कमी असते. जेव्हा मेचा वापर करतो तेव्हा शक्यता खूप जास्त असते, आणि जेव्हा शक्यता खूप कमी असते तेव्हा माईटचा वापर करायचा. जसं की इट माईट रेन लेटर. नंतर कदाचित पाऊस पडेल, पण पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे. खूप कमी शक्यता असेल तर माईट. वी माईट कम विथ यू. कदाचितच आम्ही तुझ्यासोबत येऊ, म्हणजे शक्यता खूप कमी आहे. ही माईट विन. कदाचित तो जिंकेल, जिंकण्याची शक्यता कमी आहे. याचा निगेटिव्ह करताना माईट नॉटचा वापर करायचा. माईटंट बोललं जात नाही. इट माईट नॉट सूट टू यू. इट माईट नॉट सूट टू यू. कदाचित हे तुला शोभून दिसणार नाही किंवा हे शोभणार नाही. वी माईट नॉट पार्टिसिपेट. कदाचित आम्ही भाग घेणार नाही. ही माईट नॉट नो. कदाचित त्याला माहीत नसेल. नम्रपणे प्रश्न विचारताना सुद्धा याचा वापर करू शकतो. फक्त प्रश्न विचारताना याचा वापर आपण करू शकतो. माईट आय कम इन. माईट आय आस्क अ क्वेश्चन. त्यानंतर आहे मस्ट. मस्ट हे बंधन दाखवते. जसं की तू हे केलंच पाहिजेस. एखादी गोष्ट एखाद्याने केलीच पाहिजे असं बोलताना मस्टचा वापर केला जातो. यू मस्ट कम विथ मी. तू माझ्याबरोबर आलाच पाहिजेस. आपण शूडचा वापर पाहिला तर शूडचा वापर हा सल्ला देण्यासाठी केला जातो. यू शूड कम विथ मी म्हणजे तू माझ्याबरोबर यायला पाहिजे. आपण फक्त सल्ला देतोय किंवा सुचवतोय. पण मस्ट वापरला तर आलंच पाहिजे, म्हणजे आपण आग्रह करतोय किंवा त्याला बंधन घालतोय की तू हे केलंच पाहिजेस, तू आलंच पाहिजेस. यू मस्ट टेक केअर ऑफ सेफ्टी. यू मस्ट टेक केअर ऑफ सेफ्टी. तुम्ही सुरक्षिततेची काळजी घेतलीच पाहिजे, सेफ्टीची काळजी घेतलीच पाहिजे. पीपल मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत. याचं निगेटिव्ह करताना मस्ट नंतर नॉट वापरतात. यासाठी तुम्ही मस्टंट वापरू शकता. मस्ट नॉटचं मस्टंट लिहू शकता किंवा बोलू शकता. राज मस्ट नॉट गो देअर. राजने तिथे जायलाच नाही पाहिजे.
यू मस्ट नॉट स्पीट हिअर. यू मस्ट नॉट स्पीट हिअर. तुम्ही इथे थुंकलंच नाही पाहिजे. यू मस्ट नॉट शाउट इन द हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये आरडाओरड केलाच नाही पाहिजे. मस्ट वापरणं सुद्धा खूप सोपं आहे. कधी कधी धिस इज मस्ट असं म्हटलं जातं, म्हणजे हे खूप गरजेचं आहे किंवा हे पाहिजेच. धिस इज मस्ट. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता अजून काही मॉडल वर्ब्स आहेत, त्यांना सेमी मॉडल वर्ब्स म्हणतात. सेमी मॉडल वर्ब्स. आता त्यांना काय म्हणतात ते महत्त्वाचं नाहीये, तर त्यांचा वापर कसा केला जातो किंवा कुठे केला जातो ते बघूया. तर यामधलं पहिलं आहे डेअर. डेअर हे एक क्रियापद आहे ज्याचा अर्थ होतो धाडस करणे किंवा हिम्मत करणे, पण याचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुद्धा केला जातो. आणि इथे पण याचा अर्थ असाच होतो की धाडस करणे. जसं की शी डेअर स्पीक द ट्रूथ, म्हणजे ती खरं बोलण्याचं धाडस करते. आता इथे डेअर नंतर डायरेक्ट क्रियापद वापरायचं, क्रियापदाच्या आधी टू वापरायचं नाही. दे डेअर ट्रॅव्हल थ्रू द फॉरेस्ट. ते जंगलातून प्रवास करण्याचं धाडस करतात. आय डेअर फेस एनी चॅलेंज. मी कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याचं धाडस करतो, म्हणजे मी कोणत्याही प्रकारचं चॅलेंज फेस करण्याचं धाडस करतो. शी डेअर परफॉर्म ऑन द स्टेज. ती स्टेजवर परफॉर्म करण्याचं धाडस करते. आता याचं निगेटिव्ह करताना डेअर नंतर नॉट वापरायचं. तुम्ही डेअरंट सुद्धा बोलू शकता. ही डेअर नॉट एंटर द रूम. तो त्या रूममध्ये जाण्याचं धाडस करत नाही किंवा त्याला धाडस होत नाही. वी डेअर नॉट स्पीक अगेन्स्ट हिम. वी डेअर नॉट स्पीक अगेन्स्ट हिम. आम्ही त्याच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत करत नाही. शी डेअर नॉट वॉक इन द डार्क अलोन. शी डेअर नॉट म्हणजे ती धाडस करत नाही. वॉक इन द डार्क म्हणजे अंधारामध्ये चालण्याचं, आणि अलोन म्हणजे एकटी, तर ती अंधारात एकटी चालण्याचं धाडस करत नाही. नो वन डेअर गो देअर. तिथे कोणीही जाण्याची हिंमत करत नाही. आता इथे नो वन आहे, नो वन म्हणजे कोणीही नाही, त्याच्यामुळे डेअर नंतर नॉट वापरलेला नाहीये. नो वनचा अर्थच होतो की कोणीही नाही, म्हणजे नो वन डेअर गो देअर, तिथे कोणीही जायची हिंमत करत नाही. आता याच्यापासून काही उद्गारवाचक वाक्य सुद्धा बोलली जातात. तुम्ही ती वाक्य ऐकली सुद्धा असतील. वाक्य बघितल्यावर तुम्हाला समजेल. रागाने किंवा चिडून बोलताना तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल की हाऊ डेअर यू, म्हणजे तुझी हिंमत कशी झाली. हाऊ डेअर यू टच माय फोन, म्हणजे तुझी माझ्या फोनला हात लावण्याची हिंमत कशी झाली. हाऊ डेअर यू स्पीक टू मी लाईक दॅट, तुझी माझ्याशी अशा प्रकारे बोलण्याची हिंमत कशी झाली. अशाच प्रकारचे प्रश्न विचारताना सुद्धा डेअरचा वापर करू शकतो. डेअर यू गो देअर म्हणजे तुझ्यामध्ये तिथे जाण्याचं धाडस आहे का. डेअर शी स्पीक द ट्रूथ, तिचं खरं बोलण्याचं धाडस आहे का किंवा होईल का. तर अशा प्रकारे डेअरचा वापर केला जातो. याच्यानंतर बघूया आपण दुसरं सेमी मॉडल वर्ब नीड. आता नीड हे सुद्धा एक क्रियापद आहे, जसं डेअर होतं. नीडचा अर्थ आहे गरज पडणे किंवा गरज असणे, तर याचा वापर सुद्धा सहाय्यकारी क्रियापद म्हणून केला जातो. इथे पण याचा अर्थ सेमच होतो, पण याचा वापर हा निगेटिव्ह मध्ये जास्त केला जातो. आय नीड नॉट टेल इट किंवा आय नीडंट टेल इट, मला सांगण्याची गरज नाही, मला सांगण्याची गरज नाही. यू नीडंट वरी अबाउट द डॉग, ही इज व्हेरी फ्रेंडली, म्हणजे तुम्हाला कुत्र्याची काळजी करण्याची गरज नाही, कारण तो खूप फ्रेंडली आहे, तो चावणार नाही. नो वन नीड नो धिस मॅटर, म्हणजे ही गोष्ट कुणालाही करण्याची गरज नाहीये. इथे पण नो वन वापरलाय. नो वन म्हणजे कोणीही नाही, मगाशी सांगितलं तसंच, त्याच्यामुळे इथे नीड नॉट वापरलेलं नाहीये. तरीही याचा अर्थ निगेटिव्हच होतो. नो वन नीड नो धिस म्हणजे ही गोष्ट कुणालाही करण्याची गरज नाही. यापासून सुद्धा तुम्ही प्रश्न बनवू शकता, जसं की नीड आय स्पीक लाऊडली. नीड आय स्पीक लाऊडली म्हणजे मला मोठ्याने बोलण्याची गरज आहे का. नीड आय कम्प्लीट इट टुडे ओनली, म्हणजे मला हे आजच पूर्ण करायचं आहे का. नीड आय नॉट गो देअर, मला तिथे जाण्याची गरज नाहीये का. नीड दे नॉट वर्क टिल नाईट, त्यांना रात्रीपर्यंत काम करण्याची गरज नाहीये का. तर अशा प्रकारे नीडचा वापर केला जातो, पण निगेटिव्ह मध्ये जास्त केला जातो. याच्या पुढचा आहे सेमी मॉडलवर यूज टू. याचा वापर हा भूतकाळात घडणारी गोष्ट सांगण्यासाठी केला जातो, पण ती गोष्ट आता घडत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आधी व्हायची पण ती आता होत नाही. आपण याच्या आधी वूड बघितला.
वूडचा वापर भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी केला जातो. तुम्ही मागे जाऊन वूडचा वापर बघू शकता. तर यूज टूचा वापर सुद्धा असाच करतात. भूतकाळात एखादी गोष्ट व्हायची पण ती आता होत नाही. जसं की आय यूज टू स्मोक सिगारेट्स. आय यूज टू स्मोक सिगारेट्स. मी सिगारेट ओढायचो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी सिगारेट ओढायचो पण आता ओढत नाही, आता तसं करत नाही. फक्त सवय सांगायची असेल तर वूड वापरू शकता. जर तुम्ही म्हणालात आय वूड स्मोक सिगारेट, तर याचा अर्थ असा होतो की मी सिगारेट ओढायचो, म्हणजे मी भूतकाळात ही गोष्ट करायचो. यूज टूचा वापर केला तर अर्थ होतो की आता करत नाही, आधी ती गोष्ट करायचो पण आता करत नाही. तुम्हाला कशा प्रकारे बोलायचंय, तुम्हाला काय म्हणायचंय, त्यानुसार तुम्ही वूड किंवा यूज टूचा वापर करू शकता. शी यूज टू लिव्ह इन अमेरिका. ती अमेरिकेत राहायची, आता राहत नाही. ही यूज टू हॅव लॉंग हेअर्स. हॅवचा वापर एखादी गोष्ट आपल्या जवळ आहे या अर्थाने केला जातो. ही यूज टू हॅव लॉंग हेअर्स. त्याचे केस लांब होते किंवा असायचे, आता नाही येत. इट यूज टू रेन मोअर हेअर. इट यूज टू रेन मोअर हेअर. इकडे खूप जास्त पाऊस पडायचा. आता याचं जर निगेटिव्ह करायचं असेल तर याच्यामध्ये डिडंटचा वापर केला जातो. डिडंट यूज टू. डीड वापरल्यामुळे यूजला डी लावलेला नाही आहे. आय डिडंट यूज टू ड्रिंक कॉफी. मी कॉफी प्यायचो नाही, म्हणजे मी पूर्वी कॉफी प्यायचो नाही पण आता पितो, कारण हे वाक्य निगेटिव्ह आहे. ही डिडंट यूज टू एक्सरसाइज रेग्युलरली. तो नियमितपणे व्यायाम करायचा नाही, म्हणजे तो करायचा नाही पण आता करतो. दे डिडंट यूज टू ओन अ कार. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीची कार नव्हती किंवा नसायची. माय ब्रदर डिडंट यूज टू स्टडी हार्ड. माझा भाऊ मेहनतीने अभ्यास करायचा नाही. तर अशा प्रकारे यूज टूचा वापर केला जातो. नेहमीच्या वापरामध्ये तुम्ही याला नक्की वापरू शकता. याच्या पुढचा सेमी मॉडल वर्ब ऑट टू. तर ऑट टूचा वापर हा आपली नैतिक कर्तव्य सांगण्यासाठी, आपण एखादी गोष्ट केली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे, अशा प्रकारे बोलताना ऑट टूचा वापर केला जातो. किंवा एखादी गोष्ट करणं योग्य आहे म्हणून आपण ती केली पाहिजे हे सांगताना आपण ऑट टूचा वापर करू शकतो. जसं की वी ऑट टू रिस्पेक्ट एल्डर्स. म्हणजे आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे. तर ही गोष्ट करणं योग्य आहे आणि हे आपलं एक कर्तव्य आहे आणि म्हणून ती आपण केली पाहिजे, असा यातून अर्थ निघतो. म्हणून इथे ऑट टूचा वापर केला आहे. तुम्हाला जर सल्ला द्यायचा असेल एखाद्याला तर तुम्ही शुड वापरू शकता. यू शुड रिस्पेक्ट एल्डर्स. तुला मोठ्यांचा आदर केला पाहिजे एखाद्याला सल्ला देताना. पण आपलं कर्तव्य किंवा एखादी गोष्ट करणं योग्य आहे हे सांगताना ऑट टूचा वापर करू शकतो. यू ऑट टू कीप युअर प्रॉमिसेस. यू ऑट टू कीप युअर प्रॉमिसेस. म्हणजे तू तुझी वचनं पाळली पाहिजेस, तू दिलेला शब्द पाळला पाहिजेस. तर दिलेलं वचन पाळणं ही एक योग्य गोष्ट आहे आणि तू ती केली पाहिजेस. वी ऑट टू हेल्प नेईबर्स. आपण शेजाऱ्यांना मदत केली पाहिजे. वी ऑट टू कीप क्लीन द एन्व्हायरमेंट. आपण परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, पर्यावरण स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर याचा निगेटिव्ह करताना ऑट नॉट टूचा वापर करतात. ऑट नॉट टू. वी ऑट नॉट टू वेस्ट फूड. वी ऑट नॉट टू वेस्ट फूड. वी ऑट नॉट टू लाय. आपण खोटं बोललं नाही पाहिजे. यू ऑट नॉट टू इन्सल्ट एनीवन. तू असं कोणाचा अपमान केला नाही पाहिजेस. एखाद्याचा अपमान करणं योग्य नाहीये, तू कोणाचा अपमान करणं हे योग्य नाहीये. तर हा झाला उपयोग ऑट टूचा. आणि आता शेवटचं बघूया आणि त्याच्यानंतर व्हिडिओ संपेल. तर शेवटचं आहे हॅड बेटर. तर एखाद्याला कडक सल्ला देण्यासाठी किंवा चेतावणी देण्यासाठी या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतात. जसं की आपण एखाद्याला सांगतो की तू हे केलंस तर बरं किंवा तू हे केलंस तर बरं होईल. सल्ला देताना पण याचा वापर करतात आणि एखाद्याला चेतावणी म्हणजे वॉर्निंग देण्यासाठी पण याचा वापर करतात. आय हॅड बेटर गो फ्रॉम हेअर. मी इथून गेलेलं बरं किंवा मी इथून गेलं तर बरं होईल. यू हॅड बेटर स्टडी फॉर द एक्झाम नाऊ. तू आता परीक्षेसाठी अभ्यास केलेलं बरं, म्हणजे अभ्यास केलास तर बरं होईल, परीक्षेचा अभ्यास केलास तर बरं होईल. इथे पण हॅड बेटर नंतर क्रियापद वापरायचं, क्रियापदाच्या आधी टू वापरायचं नाही. इट्स रेनिंग यू हॅड बेटर टेकन अम्ब्रेला. पाऊस पडतोय त्याच्यामुळे तू छत्री घेतलेली बरी. तू जे काय करतोयस ते आता थांबवलंस तर बरं होईल. यू हॅड बेटर स्टॉप दॅट नाऊ. रागाने पण अशी वाक्य बोलली जातात. याचा निगेटिव्ह करताना हॅड बेटर नंतर नॉट वापरायचं. यू हॅड बेटर नॉट टेल एनीवन माय सिक्रेट. यू हॅड बेटर नॉट टेल एनीवन माय सिक्रेट. तू माझं सिक्रेट कोणाला सांगितलं नाहीस तर बरं होईल. वी हॅड बेटर नॉट स्टे हेअर. वी हॅड बेटर नॉट स्टे हेअर. आपण इथे न थांबलेलं बरं किंवा आपण इथे न थांबलेलंच चांगलं. वी हॅड बेटर नॉट वेक द बेबी.
आपण बाळाला न उठवलेलंच बरं. यू हॅड बेटर नॉट टॉक विथ मी. तू माझ्याशी न बोललेलं बरं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुम्ही कमेंट करत नाही तर कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या लेसनमध्ये. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.